तर आज मी बनवणार आहे साबुदाणा आलू चकली। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो आलू घेतलेले आहे। साबुदाणा रात्रीचाच भिजवून ठेवायचा आहे। अगोदर साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर साबुदाणा पूर्ण बुडणार एवढं पाणी टाकायचं आणि अर्धा इंच जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा पहा मस्त भिजलेला आहे। तर आता आपण एकीकडे आलू शिजून घेऊया। आता आलूची साल काढून आलू किसून घ्यायचे आहे। अर्धा किलो साबुदाणा आहे तर मी 2 ग्लास पाणी घेतलेले आहे। पाणी गरम झाल्यावर साबुदाणा टाकायचा आहे। साबुदाणा काही जास्त वेळ आपल्याला शिजवायचा नसतो, फक्त थोडं गरम होईपर्यंत आणि एकजीव होईपर्यंत शिजवायचा आहे। याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बारीक केलेली हिरवी मिरची, जाडं लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जिरं आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये किसलेले आलू टाकायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे झालेलं आहे, आपण इथे चकली बनवू शकतो, तयार झालेलं आहे। तर मी इथं अशी मिठाची पिशवी घेतलेली आहे चकली बनवण्यासाठी। अशा प्रकारे चकली बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे पहा चकल्या बनवून झालेल्या आहेत। 2 दिवस ठेवायचे आहेत। 2 दिवस ऊन देऊन झाल्यावर चकल्या मस्त सुकलेल्या आहेत। हे चकल्या तळून पाहते। तुम्ही पाहू शकता किती छान चकल्या तळलेल्या आहेत, क्रिस्पी आणि खायला पण टेस्टी झालेले आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।